ब्रेकनंतर बघूयात. लॅपटॉपचा रोज वापर करणारा व्यक्ती कॉर्पोरेट असतो असा समज आहे, पण दिल्लीत एक लॅपटॉपवाला रिक्षा चालक फेमस झालाय. लॅपटॉपवर सफाईदारपणे फिरणारी ही बोटं पहा. ही बोटं कोणत्या कॉर्पोरेट कंपनीतली नाहीत. हा हात आहे रिक्षावाल्याचा. दिल्लीतले जगनमोहन सिंग हे रिक्षा चालक आहेत, पण शेअर बाजारातील ट्रेडर ही त्यांची दुसरी ओळख. आणि याच ओळखीनं जगमोहन पाजींना लोकप्रियता मिळवून दिली. एकेकाळी प्रॉपर्टी डीलर असलेल्या जगमोहन यांना व्यवसायात नुकसान झालं. शेअर बाजारातील अशाश्वत कमाईला शाश्वत जोड म्हणून त्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली. सर, ऑटो इसलिए चलाना पड़ा कि घर में दिक्कत है तो उसको भी पूरा करना है. पहले घर को मेंटेनेंस करना बड़ा ज़रूरी है. उसके बाद इसमें से भी हम अच्छा पैसा कमा लेते हैं. कितना दिन का? दिन का 1000 रुपये शेयर मार्केट. तो आपने ऑटो पे ही क्यों लगाया? ऑटो पे इसलिए लगाया, अगर घर पे बैठ के करूँगा तो घर में दिक्कत आ सकती है ज़्यादा भी. तो किराए का मकान है तो उसका मेंटेनेंस सारा कुछ देख के इसलिए मैंने ये गाड़ी भी चलानी शुरू की और इसको भी लगा लिया. शेअर बाजारात ट्रेडिंग करायची असल्यावर मोबाईलवर त्यांना एक मेसेज येतो. मग काय, रिक्षा 2 मिनिटं बाजूला लावून ते त्यांच्या लॅपटॉपवरील कामाला सुरुवात करतात. आता इतर रिक्षावालेही त्यांचं शेअर बाजारातलं काम समजावून घेण्याचा प्रयत्न करतायत. से हम भी कोशिश कर रहे हैं समझने का, जो एक कैसे आप कर रहे हैं, क्या इस काम को हम भी कर सकते हैं. तो इनसे समझने की कोशिश कर लें. तो एक तो कह तो रहे हैं करने को चाहो तो कर सकते हो आप, लेकिन इसके लिए कुछ समझना पड़ेगा. बस तो यही कोशिश कर रहे हैं हम भी, जो ऐसे पैसा कमाया जाए आगे बढ़ के, जैसे टेक्निकल ने चलाया है. अपयश आल्यावर काही लोक खचून जातात, मोडून पडतात, पण जगमोहन पाजींचा राखेतून उभं राहण्याचा यशस्वी प्रयत्न प्रेरणादायी म्हणावा लागेल. कौस्तुभ फलटणकर, IBN लोकमत, दिल्ली.